केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांबाबत असलेलं धोरण बदलावं आणि हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत करावी, नाहीतर तुम्हाला उडवून देऊ असा धमकीवजा इशारा गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी दिलाय। यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर आम्ही तुम्हाला उडवून देऊ असा इशारा प्रशांत पडोळे यांनी दिलाय। पडोळे यांनी हा इशारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं आणि त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम मी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना प्रश्न करू इच्छितो, त्यांना सांगू इच्छितो का आमच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आता होणार नाही। आज अवकाळी पावसामुळे जो नुकसान झालाय, बांध्यातील जो धान उभा आहे तो सुद्धा पाण्याखाली येऊन त्याला कोंब फुटलेले आहे। तुम्हाला सांगतो पीक विमा 18 रुपये भेटले साहेब, 18 रुपयानं काय होते पीक विमा मध्ये साहेब? धोरण चेंज करा साहेब, आम्ही तर तयार आहोत तुमच्यासाठी। ज्यावेळेस शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब, तुम्ही समजा आम्हाला 1 लाख रुपये आमच्या शेतकऱ्याला तुम्ही नाही दिला नाही, आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही, यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब, तुम्हाला उडवून देऊ। 32,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई करता, पूरपीडितांच्या नुकसान भरपाई करता आमच्या सरकारने राखीव ठेवलेले आहे। 9,500 कोटी रुपये रिलीज झाले आहे। प्रशांत पडोळे हे ऍक्सिडेंटल खासदार आहे आणि त्यामुळं बोलताना जरा तारतम्य सांभाळलं पाहिजे। त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजीवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे, कारण पहिल्यांदा ऍक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्भता नसल्यामुळं, कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्भ व्यक्तींनी एखाद्या वेळी बोललं तर ठीक आहे, पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे।